स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुम्हाला नेहमीच मी स्वामींचे त्यांच्या भक्तांना आलेले अनुभव किती सुंदर आणि किती कसे येतात हे नेहमीच सांगत असते. आणि त्या अनुभवातनं आपल्याला सगळ्यांना बरंच कळतं की स्वामी त्यांच्या भक्ताला सोडून कधीच कुठे जात नाहीत, सतत त्यांच्यासोबत असतात. भक्त कुठेही गेला तरी त्यांची नजर मात्र त्यांच्या भक्तावर असते. असेच एक भक्त आहेत सौ मंगल कुंभारे. त्यांनी त्यांचा एक असाच अनुभव कथन केला आहे. त्यांना स्वामी समर्थांबद्दल काय लिहावे तेच कळत नाही, कारण जेवढं लिहू तेवढं कमी आहे. आपले विचार थेटेच आहेत आणि त्यामुळेच त्यांनाही असं वाटतं आहे की स्वामी समर्थांबद्दल काय लिहायचं हा त्यांना प्रश्न पडला. कारण स्वामींनी इतकं दिलं आहे त्यांना, अर्थातच सगळ्या भक्तांना भरभरून ते देतात. परंतु आपण जसं लहान मूल असतं ना, आईजवळ हट्ट पुरवून घेतं आईकडून, तसंच स्वामींच्या जवळ आपण ते मागावं आणि त्यांनी देऊ नये असं कधी झालंच नाही. त्याचप्रमाणे त्यांनी ह्या मंगलाताईंना सुद्धा एक असा अनुभव दिला की त्यांची प्रचिती ऐकता ऐकता आपण रमून जातो. त्यांचं म्हणणं असं आहे की नेहमीच ते पाठीशी उभे असतातच आणि त्यांना हा त्यांचा अनुभव नेहमीच येतो आणि येत आलेला आहे. त्या म्हणतात की त्यांचा जो मुलगा आहे तो इंजिनियर झाला आणि 2005 GREची परीक्षा देऊन MS साठी अमेरिकेला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पासपोर्ट तयार होताच, परंतु व्हिसा आणि बँकचे लोनचे काम मात्र बाकी होते. बँक लोनच्या कामासाठी वेळ तर फार कमी होता आणि सतत रात्रंदिवस श्री स्वामींचा त्या धावा करीत असत की मुलाच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून त्यांना विनवत असत. रोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थांसमोर बसलं की आपोआप त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. परंतु असं हे नित्यनियमाने करत असताना श्री स्वामी समर्थांनी त्यांची हाक ऐकली आणि व्हिसा आणि बँकेच्या लोनचं सुद्धा काम लगेचच आणि लवकर झालं. तसंच त्यांना मुंबईला जायचं होतं आणि बँकेच्या खात्यातून पैसे त्यांच्या हातात पडले होते. अडचणी खूप आल्या त्यांना, परंतु स्वामी त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांची सगळी कामं सुकर करत गेले. आज त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचंसुद्धा सर्व काही व्यवस्थित चालू आहे. मुलगा अमेरिकेत असला आणि 3च महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 2005 त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं. पाहुण्यांनी जी तारीख काढली होती त्या तारखेनुसार त्यांचं लग्न करणं होतं, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती मात्र खूपच बेताची होती, म्हणून त्या ताईंना खूप दडपण आलं होतं. इतका पैसा कुठून आणायचा, घरात त्या एकट्याच करत्या होत्या आणि बँकेचं कर्ज एवढ्या लवकर मिळेल असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे त्या खूप चिंतेमध्ये होत्या की मुलीचं लग्न कसं करायचं, कसं पार पडणार. कारण लग्न करायचं म्हणलं तरीसुद्धा लग्नासाठी खूप सारा खर्च येतो आणि तो खर्च कसा भागवायचा, एकटीच्या ह्याच्यातनं इन्कममधनं मिळकतीमधून कसं होणार अशी त्यांना फार चिंता होती. परंतु शेवटी सगळं त्यांनी स्वामी समर्थांवर सोपवून दिलं आणि कोणतीही मनात शंका न आणता त्यांनी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली. सगळ्यात आश्चर्य म्हणजे हे की जवळ एकही पैसा नसताना मुलीच्या लग्नापर्यंत जवळजवळ 3 लाखांची सोय झाली आणि लग्नसुद्धा अगदी व्यवस्थित पार पडलं. ही सर्व स्वामींचीच कृपा. एक दिवस काय झालं होतं की सर्व कामं आटपून त्या झोपल्या होत्या. त्यांना झोपही अगदी शांत लागली होती. साधारणपणे पहाटेचे 4 वाजले असतील आणि त्यांना स्वप्न पडलं होतं. स्वप्नात स्वतः स्वामी त्यांच्यासमोर बसलेले होते. जसे आपण फोटोत किंवा मूर्तीत पाहतो ना, अगदी तेच रूप साक्षात त्यांना समोर दिसत होतं. आणि आजूबाजूला लोकंसुद्धा बसले होते, साधू लोक बसले होते. त्या झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांना जाणवलं की आपल्याला पात्रता नसतानासुद्धा श्री स्वामी समर्थांनी स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलं. ह्यापेक्षा आणखीन भाग्याचा क्षण कोणता, खरंच त्यांना असा प्रश्न पडला. परंतु ज्यांना स्वामींचं दर्शन घडतं ते खूपच भाग्यवान असतात. भक्त हो, इथे मी एक माझा आलेला अनुभवसुद्धा कथन केला होता. मी स्वामींना म्हणायचे की तुम्ही मला तुमच्या पादुकांचं दर्शन द्या. आणि तुम्हाला सांगते, एक दिवस खूप दिवस प्रार्थना करत होते आणि एक दिवस खरोखरच स्वामींनी मला त्यांच्या पादुकांचं दर्शन दिलं
अगदी पूर्ण मोठं ब्रह्मांड आपण स्वरूप जे म्हणतो तशा स्वरूपात दर्शन दिलं होतं. म्हणून म्हटलं की ज्यांना स्वामींचं दर्शन होतं ते अतिशय भाग्यवान असतात. मी सुद्धा अशीच भाग्यवान बरं का. स्वामींनी मला त्यांच्या पादुकांचं दर्शन दिलं होतं. तर असं दर्शन त्यांना स्वप्नात त्यांनी दिलं होतं. त्यामुळे त्या स्वतःला खूप भाग्यवान समजत होत्या. त्यांनी उठल्याबरोबर स्वामी समर्थांना नमस्कार केला. तो संकेत कशाचा होता ते काही त्यांना कळलं नाही. परंतु पुढे लवकरच ध्यानीमनी नसतानासुद्धा दक्षिण भारत यात्रेची त्यांना व्यवस्था त्यांची झाली आणि दक्षिण भारत यात्रासुद्धा अगदी निसंकोचपणे निशंकपणे पार पडली. आणि हे सगळं स्वामींची शक्ती पाठीशी आहे म्हणूनच झालं असं त्यांना अगदी मनोमन वाटतं. आणि ते खरं पण आहे. प्रत्येक अडचणीच्या वेळेलासुद्धा त्या त्यांची गाऱ्हाणे स्वामींना सांगतात आणि अहोरात्र स्वामी पाठीशी त्यांच्या उभे राहतात न थकता. भक्तांसाठी देव धावून येतच असतो हो. ह्याचा पुरेपूर अनुभव आपल्या सगळ्याच भक्तांना आयुष्यामध्ये नेहमीच येतो. आणि समर्थांची ही जी कृपा आहे ती आपल्यावर सदैव सगळ्या भक्तांवरती अशीच राहावी आणि सगळ्या भक्तांना असेच अनुभव स्वामींचे यावेत अशीच मागणी स्वामींना आहे, अशीच प्रार्थना स्वामींना आहे. त्यांचा हात श्री स्वामींनी कधी सोडू नये. भक्तांना कधी त्यांनी दुर्लक्षित करू नये. खरं म्हणजे ते कधी दुर्लक्षित करत नाहीतच. अहो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये श्री स्वामींचा इतका अनुभव येतो. ते आपल्या पाठीशी उभे आहेत ह्याचा वारंवार अनुभव येतो. मी तर नेहमीच बाहेर घराच्या जाताना स्वामींना म्हणत असते की स्वामी मी जाऊन येते बरं का. म्हणजे स्वामींनाही माहीत असलं पाहिजे की आपण कुठं जातो. माहीतच असतं त्यांना. परंतु त्यांना बरोबर चला असं म्हटलं की तुम्ही अगदी निशंकपणे जाऊन येऊ शकता. स्वामी भक्त हो, आपण स्वामींची सेवा करण्यामध्ये फक्त तारक मंत्र आणि स्वामी नामजप एवढं जरी केलं तरी खूप फायदा होतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. हा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना शेअरही करा म्हणजे सगळ्यांना अनुभव कळतील. तसेच तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ स्वामींच्या माहितीबाबत आणि अनुभवांबाबत मिळत राहतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.